नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आप्पा कांचनला म्हणत असतात की कांचन, मला आता इथे राहवत नाही, आपण गावाकडे जाऊन राहूयात का. कांचन आप्पांना म्हणते की तुम्हाला जर गावी आवडत असेल तर आपण जाऊयात गावी, आणि मला काय, तुम्ही मला जिथे कुठे न्याल तिथे मी आनंदाने येईल. अनघा आप्पा आणि कांचनला म्हणते की नाही हा, तुम्ही इथून कुठेही जायचं नाहीये. अहो आप्पा, आम्हाला सगळ्यांना तुम्ही हवे आहात, आणि तुम्ही जर इथून गेलात तर संजनाताई आणि बाबांना जे हवंय तेच होईल. आप्पा म्हणतात की जाऊ दे ना, त्यांना जे काही करायचंय ते करू देत, होऊ दे सगळं त्यांच्या मनासारखं, शेवटी काय, आम्हाला ते आनंदात तर हवे. अनघा म्हणते की अहो आप्पा, तुमच्याशिवाय कुठला झाला हो आनंद, प्लीज तुम्ही इथून कुठे जाण्याचा विचारही मनात आणू नका, मी तुम्हाला इथून कुठेही जाऊ देणार नाही. आणि हा विषय तुम्हाला आता इथल्या इथेच बंद करायचा आहे आणि तुम्हाला गुपचूप जेवून घ्यायचंय. जर तुम्ही जेवला नाहीत ना, मी तुमच्यावर रागवेल हा. असं बोलत अनघा अगदी रडायला लागलेली असते. त्याचवेळी आप्पा अनघाच्या बोलण्याचा विचार करतात आणि देवाला नमस्ते करत आता आप्पा जेवायला सुरुवात करतात. ते बघून अनघाला खूप छान वाटतं. तर इकडे संजना, अनिरुद्ध, ईशा आणि आभी चौघही बसलेले असतात. आता अनिरुद्धने एक भला मोठा मॅप काढलेला असतो आणि तो सगळ्यांना सांगत असतो की बिल्डरने आपल्या प्रॉपर्टीमध्ये म्हणजे समृद्धीमध्ये इंटरेस्ट दाखवलाय, आणि त्याने हेही सांगितलंय की इथं खूप मोठा टॉवर होऊ शकतो आणि प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल फ्लॅट सुद्धा मिळतील. आता ही गोष्ट पुढे न्यायचं आपल्या हातामध्ये आहे, आता आपल्याला अजिबात हार मानायची नाही. संजना म्हणते की 30 फ्लोअरचा टॉवर असणार आहे आणि सगळ्यात वरचे जे फ्लॅट आहेत ते आपल्याला मिळणार आहेत. ईशा म्हणते की हो, पण मला वरती टेरेसवर ठेवा हा. तेव्हा संजना म्हणते की अगं हो, तुझ्या ज्या काही डिमांड आहे तू त्या बिल्डरला सांग, तशा प्रकारे आपण कन्स्ट्रक्ट करून घेऊयात. ईशा म्हणते की फक्त इमॅजिन करा की मी 30 फ्लोअरच्या टेरेसवर बसून मी माझ्या फ्रेंडसोबत एन्जॉय करत असेल, डोक्यावर चांदण्या आणि समोर अख्खी मुंबई. तर मित्रांनो, आजचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की घरामध्ये जी चोरी झाली आहे ती चोरी नक्की कोणी घडवून आणली असेल, या चोरीमध्ये नक्की कोणाचा हात असेल, संजना, अनिरुद्ध, आभी की ईशा की ह्या चौघांचा सुद्धा. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी एक ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे. आभी म्हणतो की एक मिनिट थांब, लगेच स्वप्न बघायला लागू नकोस. अहो बाबा, परंतु हे सगळं कसं काय शक्य आहे, आप्पांच्या परमिशन शिवाय काहीच होणार नाही. अनिरुद्ध आभीला म्हणतो की आपण ही गोष्ट बिल्डरवर सोडूयात, अशा बऱ्याच केसेस बिल्डरने हँडल केलेल्या आहेत आधी, त्यामुळे आप्पांचं जे काही आहे तो बघून घेईल ना, आणि आप्पांना तयार करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा बिल्डरने घेतली आहे. संजना म्हणते की हो, आणि आपल्याला फक्त ही जागा बिल्डरच्या ताब्यात द्यायची आहे, बाकीचं आपण बघून घेऊयात, आणि तसंही आपल्याला काळजी करण्याचं काहीही कारण नाही. अनिरुद्ध म्हणतो की हो, आणि तसंही आपण आई आणि आप्पांना एक सेपरेट फ्लॅट देतच आहोत, त्यांना काय आपण वाऱ्यावर नाही सोडणार. आभी म्हणतो की बरं ठीक आहे, आप्पांचं झालं, परंतु यशचं काय, परंतु यशला तर इथे टॉवर नकोय ना. संजना म्हणते की खरं सांगू का, तो यश एक नंबरचा मूर्ख आहे, आपण जर काहीतरी करायला गेलो ना त्याला मध्ये यायचं, आणि त्यातल्या त्यात ती अरुंधती, त्याचंही नुकसान करणार विचाराचं आणि आपलंही नुकसान करणार. अनिरुद्ध आभीला म्हणतो की तू यशची काळजी करू नकोस, एकदा की आप्पा तयार झाले ना तर यश सुद्धा तयार होईल, आणि समजा त्याला जर इथे फ्लॅट नको असेल तर आपण त्याला त्याचा शेअर देऊयात, आणि मग त्याला हवं तिथे तो जाऊ शकतो, परंतु आता एवढ्यात कोणालाही काहीच सांगू नका, त्यामुळे ही सिक्रेसी तुम्हाला पाळावीच लागेल. संजना म्हणते की हो, अनिरुद्ध अगदी बरोबर बोलतोय, या गोष्टीमधलं कोणालाही काही कळता कामा नये, आणि बिल्डरशी जे काही बोलायचं असेल ना ते मी आणि अनिरुद्ध बोलून घेऊ, आणि जर तुमच्या मनात काही क्वेरीज असेल तर तुम्ही आम्हाला सांगून ठेवा, आम्ही बिल्डरला पोहोचवतो. ईशा म्हणते की पण समृद्धी पडलं तर मग टॉवर होईपर्यंत आपण कुठे राहायला जायचंय. अनिरुद्ध म्हणतो की त्याची देखील सोय बिल्डर करणार आहे, आपल्याला काही बघायचं नाहीये. संजना म्हणते की अगं बिल्डरने एक चेक सुद्धा, असं म्हणताच अनिरुद्ध संजनाला थांबवतो आणि म्हणतो की बिल्डरने सगळे डॉक्युमेंट चेक सुद्धा केलेत. त्या म्हणते की वाव, खरंच किती छान आहे हे सगळं, मला तर स्वप्नात असल्यासारखं वाटतंय. अनिरुद्ध म्हणतो की हो, परंतु ही गोष्ट आपल्यामध्येच राहिली पाहिजे. तेव्हा आभी म्हणतो की बाबा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, ही गोष्ट आपल्यामध्येच राहील. अनिरुद्ध म्हणतो की पण आभी, एक गोष्ट लक्षात येते का, या गोष्टीची जर खबर अरुंधतीला लागली तर आपल्या प्लॅनची बँड वाजेल. ईशा म्हणते की डोंट वरी बाबा, तिला त्यातलं काही कळणार नाही, परंतु फायनली मला माझा स्वतंत्र फ्लॅट भेटणार आहे, यात मी खूप खुश आहे. आभी आता तिथून निघून जातो, तर ईशा मात्र प्लॅन बघत असते. संजना तिला विचारते की काय, तुला प्लॅन कळलाय ना. ईशा म्हणते की हो. मग संजना म्हणते की जा आता इथून, अगं म्हणजे ये असं म्हणायचं होतं मला. ईशा संजनाला म्हणते की हो, मला देखील खूप कामं आहे, येते मी, असं म्हणून ईशाही तिथून निघून जाते.
संजना अनिरुद्धला विचारते की काय तू चेकबद्दल त्यांना का काही सांगितलं नाही. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की मी चेकबद्दल त्यांना सांगितलं नाही कारण त्या दोघांचाही स्वभाव मला माहिती आहे. पैसे आल्यावर लगेचच उडवून टाकतील. त्या दोघांच्याही हातात कॅश द्यायची नाही. त्या दोघांना इंडिव्हिज्युअल फ्लॅट भेटताय ना त्यातच ते खुश आहे. संजना म्हणते की म्हणजे सगळे पैसे आपणच घ्यायचे का. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की नाही, जोपर्यंत डील फायनल होत नाही तोपर्यंत हा चेक असाच ठेवायचा. तो चेक बँकेत गेला नाही पाहिजे. संजना म्हणते की का. अनिरुद्ध म्हणतो की का वगैरे मला प्रश्न विचारायचे नाही, मी जे सांगतोय तेच करायचं. संजना म्हणते की बरं ठीक आहे, मी काही बोलत नाही, परंतु फायनली आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि मुंबईमध्ये आपल्याला स्वतःचा फ्लॅट भेटणार आहे. आणि आता तर आपल्याकडे पैसे सुद्धा असेल, कधी एकदाच नव्या फ्लॅटमध्ये राहायला जाते असं झालंय. तर मंडळी, तुम्ही आपला व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत असतात परंतु आपल्या व्हिडिओला लाईकच करत नाही. त्यामुळे माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे की लगेचच लाईक बटनावर क्लिक करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. तर इकडे जेव्हा कांचन आणि आप्पा दोघं जण झोपलेले असतात, कांचन तर गाढ झोपलेली असते परंतु आप्पांना खोकला येत असतो. आप्पा पाणी बघायला जातात परंतु पाणीही नसतं. त्यामुळे आप्पा आता खोलीच्या बाहेर पडतात. तर त्याच वेळी आप्पा जेव्हा हॉलमध्ये आलेले असतात तेव्हा हॉलची खिडकी उघडीच असते आणि मग आप्पा विचार करतात की ही खिडकी कोणी उघडी ठेवली आणि मग आप्पा आता खिडकी लावून घेतात. किचनमध्ये येतात आणि म्हणत असतात की ह्या कांचनने खोकल्याच्या गोळ्या कुठे ठेवल्या काय माहिती. आप्पा खोकल्याचं औषध बघत असतात. त्याच वेळी हॉलमधून त्यांना आवाज येतो. आप्पा हॉलमध्ये येतात आणि विचार करतात की ही खिडकी पुन्हा कशी काय उघडली. आप्पा पुन्हा ती खिडकी बंद करण्यासाठी जातात. त्याच वेळी एक माणूस चाकू घेऊन मागे येतो आणि आप्पांचं तोंड दाबतो. आप्पा त्याला म्हणत असतात की कोण आहेस तू, माझं तोंड का दाबलंयस. तेव्हा तो माणूस म्हणतो की जर आरडाओरडा केला ना तर तुला मारून टाकेल हा मी. आप्पा त्या माणसाला खाली ढकलतात आणि यश, अरुंधती सगळ्यांना आवाज देत असतात. त्या माणसाने जोरातच आप्पाच्या डोक्यावर तो चाकू मारलेला असतो. चाकूच्या मागची साईड मारलेली असते त्यामुळे आप्पांना तो दुखापत करून गेलेला असतो. आप्पांना दुखापत झाल्यामुळे आप्पांना त्या वेदना होत असतात आणि आप्पांच्या हातून त्याचा हात सुटतो. आप्पा आता आरडाओरडा करत असतात की यश अरे इकडे या पटकन, चोर चोर असं म्हणून आप्पा ओरडत असतात. तर आता यश खिडकीतूनच चोरांच्या मागे पळालेला असतो परंतु चोर काय त्याच्या हाती लागलेला नसतो. त्यामुळे यश पुन्हा येतो. तर जेव्हा कांचन आता हॉलची लाईट लावते आणि आप्पांना बघते तेव्हा आप्पांच्या डोक्याला आलेलं रक्त बघून कांचन घाबरते आणि म्हणते की अहो बघा तुम्हाला किती लागलंय. यश कांचनला सांगतो की अगं आजी, घरामध्ये चोर आला होता. हे ऐकून कांचनला धक्का बसतो. यश आता आप्पांना उठून सोफ्यावर बसवतो. कांचन म्हणत असते की अहो काय झालंय. आप्पा मात्र डोक्याला हात लावून असतात. तर आता यश आता पटकन आभीलाही बोलवतो. आभी आणि अनघाही तिथे आलेले असतात. आभी विचारतो की काय रे यश, काय झालंय. त्याच वेळी आभी आप्पांना बघतो. आप्पांच्या डोक्याला लागलेलं असतं. ते बघून आप्पांना तो म्हणतो की आप्पा काय झालं. अहो आता तुम्हाला स्वतःचा तोलही सांभाळता येत नाही का. कांचन म्हणते की अरे घरामध्ये चोर शिरला होता. हे ऐकून अनघा घाबरते आणि म्हणते की काय, घरात चोर शिरला होता. यश म्हणतो की हो, त्यानेच आप्पांना मारलंय. मी त्या चोराच्या पाठीमागे खूप धावलो परंतु नेमका सटकला. अनघा म्हणते की पण असा कसा काय चोर घरामध्ये शिरला आणि इतके वर्ष तर कधीच घरामध्ये नाही शिरला चोर. त्यावर आभी म्हणतो की तो चोर होता अनघा, प्रत्येक वेळी घरामध्ये व्हिजिट द्यायला येणार आहे का तो. आता इतकी वर्ष झाले, आता आपल्या जर आजूबाजूला पाहिलं तर सगळीकडे मोठमोठे टॉवर झालंय आणि आपलाच फक्त एक आयसोलेटेड बंगला आहे. चोरांनाही कळेल ना की सिक्युरिटी नावाची काही गोष्टच नाहीये इथे. आता जर हेच आपण चांगल्या एखाद्या मोठ्या टॉवरमध्ये राहत असतो तर हा प्रश्न आलाच नसता कधी. आप्पा हो, एका गोष्टीचा विचार करा. निदान आज घरी सगळेजण होते म्हणून तुम्हाला बघितलं गेलं. जर घरामध्ये कोणी नसतं तर काय केलं असतं आता. मग आभी आता आप्पांची जखम पुसतो, त्यांना औषध लावतो आणि आप्पांना म्हणतो की आप्पा, बंगल्याचा विषय ताणण्यामध्ये खरंच काही अर्थ नाहीये. एकदा जरा या गोष्टीचा विचार करा आणि लवकरात लवकर काय तो निर्णय घ्या. यश आभीवर रागवतो आणि आभीला म्हणतो की आभी, या विषयावर पण तुला आत्ताच बोलायचंय का. तर यश आप्पांना म्हणतो की आप्पा तुम्ही काळजी करू नका, उद्या सकाळी आपण डॉक्टरांकडे जाऊयात. तुम्ही आता शांतपणे झोपून घ्या. आभी कांचनला म्हणतो की अगं आजी, एवढं रडू नकोस, आप्पांना काही झालं नाहीये, आता उगाचच काळजी करू नकोस. तेव्हा कांचन म्हणते की अरे इथे तर हे एकटेच होते आणि जर त्या चोरांनी काही केलं असतं तर. आभी म्हणतो की पण काही केलं नाहीये ना, मग कशाला एवढा विचार करतेस तू. अनघा कांचनला म्हणते की आजी तुम्ही काळजी करू नका, आप्पा एकदम ठीक आहेत. आणि तो कांचनला म्हणतो की आजी तू काळजी करू नकोस, उद्याच मी पोलीस स्टेशनला जाऊन येतो आणि बघून येतो. तर इकडे हॉलमध्ये सर्वजण जमलेले असतात. नितीन त्यांच्या पोलीस मित्राला घेऊन आलेला असतो. तेव्हा नितीन आप्पांना सांगतो रात्री जे काही झालं तुम्ही यांना सांगा. तर आप्पा आता सांगू लागतात की काय झालं की रात्री मला पाणी प्यायचं होतं म्हणून मी किचनमध्ये आलो. जेव्हा मी खाली आलो तेव्हा मला खिडकी उघडी दिसली.
मी आजूबाजूला बघितलं पण कोणीच नव्हतं. त्यानंतर ती खिडकी लावून घेतली. किचनमध्ये मी माझी औषधं शोधण्यासाठी गेलो, परंतु त्याच वेळी आवाज झाला आणि मी पुन्हा हॉलमध्ये आलो. पुन्हा खिडकी उघडी होती म्हणून पुन्हा खिडकी लावूनही घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्याच वेळी एक माणूस आला. त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि त्याने मला चाकू दाखवला. आमच्या दोघांचीही तिथे झटापट झाली आणि त्याच वेळी त्याने माझ्या डोक्यावर चाकू मारून तो तिथून निघून गेला. त्यावर ते पोलीस विचारतात की याआधी कधी असं घडलंय का? तेव्हा आप्पा म्हणतात की नाही हो, याआधी तर असं कधीच घडलं नाही. कांचन म्हणते की अहो, इतकी वर्ष झाले आम्ही घरामध्ये आहे, परंतु इतक्या वर्षानंतर सुद्धा आमच्या घरामध्ये कधीच चोरी झाली नाही. पोलीस विचारतात की तो चोर होता असं तुम्ही म्हणताय, परंतु तुम्ही बघितलं का घरात काय काय चोरीला गेलंय? आप्पा म्हणतात की अहो, सगळं सामान जिथलं तिथेच आहे, काहीच चोरीला नाही गेलं. पोलीस विचारतात की तुम्ही खरंच कपाटे वगैरे चेक केली का सगळी? तेव्हा कांचन म्हणते की हो, सगळं काही ठीक आहे. पोलीस म्हणतात की मग तो चोर आहे हे कशावरून आणि चोरीच्याच उद्देशाने तो घरात आला होता हे कशावरनं? आप्पा म्हणतात की मग कोण होता तो आणि कशासाठी आला होता? पोलीस म्हणतात कदाचित त्याचा हेतू काहीतरी वेगळा असेल. आबी म्हणतो की वेगळा हेतू म्हणजे? तेव्हा अनघा म्हणते की त्याने आप्पांना सुरा दाखवला, म्हणजे कदाचित तो चोरीच्या उद्देशाने आला असेल, आप्पांना त्याने बघितलं असेल आणि मग तो पळून गेला असेल. नितीन सांगतो की ह्या कॉलनीमध्ये बंगलेच आहे. तेव्हा ईशा म्हणते की नाही नाही, असं नाहीये, इथे भरपूर लोकांनी त्यांचे बंगले बिल्डरला देऊन टॉवर बांधून घेतलेत. आता इथे फक्त आमचा बंगला आहे आणि अजून 1-2 बंगले आहेत, परंतु ते 1-2 बंगले बंद राहतात. नितीन म्हणतो की हो, पण कॉलनीमध्ये तर CCTV असतीलच ना? यश म्हणतो की नाही नाही, कॉलनीत तर CCTV नाही आहेत, परंतु आम्ही तोच विचार केला की निदान घराच्या समोर किंवा कॉलनीत एखादा CCTV लावून घेऊ. पोलीस म्हणतात की अहो, मग कसली वाट बघताय, लवकरात लवकर CCTV लावून घ्या, कारण त्याची खूप गरज आहे आता. आणि मग ते आप्पांना म्हणतात की तुम्ही एक काम करा, तुम्ही पोलीस स्टेशनला या, त्यामध्ये मी तुम्हाला काही फोटोज दाखवतो आणि जर त्यामध्ये तुम्हाला तो चोर दिसला तर तुम्ही मला सांगा. आप्पा म्हणतात की अहो, मी त्याला कसं ओळखणार, त्याने तर त्याच्या तोंडाला फडकं बांधलं होतं. तेव्हा पोलीस म्हणतात की ठीक आहे, मग तुम्ही एक काम करा, तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन जा आणि कंप्लेंट लिहून जा. पुढचं काय करायचं ना ते मी बघतो. तेव्हा अरुंधती म्हणते की नाही, म्हणजे याआधी सुद्धा ह्या कॉलनीमध्ये चोऱ्या झाल्यात, परंतु वृद्ध माणसांना बघून झाल्यात, परंतु आमच्या घरात असं कधी नाही झालंय, कारण आमच्या घरात हे पहिल्यांदाच घडतंय. तो चोर नक्की सापडेल ना? तेव्हा पोलीस म्हणतात की काळजी करू नका, तो चोर नक्कीच सापडेल. अरुंधती आप्पा आणि कांचनला म्हणते की तुम्ही एक काम करा, तुम्ही वरती जाऊन झोपा बरं, कारण मला माहिती आहे की तुम्हाला काल रात्री सुद्धा नीट झोप लागली नसेल. सर्वजण आता तिथून निघून जातात. तर आता पोलीस नितीनला विचारत असतो की नितीन, मला सांग, मला तरी हे प्रकरण चोरीचं वाटत नाही. ह्या घरामध्ये काही भांडणं आहेत का, काही वैर वगैरे आहे का? नितीन म्हणतो की यांचा मुलगा आहे अनिरुद्ध, त्याचं या घरामध्ये काही चांगलं वातावरण नाहीये. तू एक काम कर, त्याला चौकीला बोलव आणि त्याची उलट तपासणी घे, काहीतरी तुझ्या नक्कीच हाताला लागेल. तेव्हा पोलीस म्हणतो की हो ठीक आहे, मी आता येतो, काही हाताला लागलं तर सांगतो तुला. पोलीस तिथून निघून जातात. तर आता नितीन हा यशला म्हणत असतो की यश, मला नाही वाटत की कोणीतरी चोरीच्या उद्देशाने घरात घुसलं असेल. यश म्हणतो की मग तो का आला असेल? तेव्हा नितीन म्हणतो की आप्पांना घाबरवण्यासाठी. आता त्याच वेळी अरुंधती तिथे येते. नितीन म्हणतो की कदाचित त्यांना असं वाटलं असेल की आप्पा घाबरले म्हणजे आप्पा त्यांचं डिसिजन बदलतील आणि हे घर ते बिल्डरला देतील. यश म्हणतो की म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, हे सगळं बाबाने आणि संजनाने घडवून आणलंय का? नितीन म्हणतो की हो, तसं काही सांगता येत नाही, परंतु शंका वाटते. त्याचवेळी अरुंधती तिथे येते. यश सांगू लागतो. तेव्हा अरुंधती म्हणते की यश, ऐकलं मी. ती नितीनला म्हणते की पण मला नाही वाटत नितीन की अनिरुद्ध आणि संजना असं काहीतरी करतील. नितीन म्हणतो की का नाही करणार, प्रॉपर्टीसाठी वाटेल त्या थराला जाताना बघितलंय मी लोकांना. लोक अगदी एकमेकांचा जीव घेण्यासाठी सुद्धा कमी बघत नाही. यश म्हणतो की आई, तुला आठवतंय ना, हे घर नावावर करून घेण्यासाठी त्यांनी काय काय नाही केलंय. अरुंधती म्हणते की जर असं असेल तर मग त्यांना कितीही प्रयत्न करू दे, परंतु त्यांच्या प्रयत्नांना मी मात्र यश मिळवून देणार नाही. मी आप्पांच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभी आहे. नितीन म्हणतो की फक्त हा एकदा चोर हाताला लागायला पाहिजे, म्हणजे हे सगळं कोणी केलं आपल्याला लगेच समजेल. परत चला, आता मी निघतो, कारण मला ऑफिसमध्ये सुद्धा कामं आहे. तेव्हा अरुंधती थँक्यू म्हणते आणि मग नितीन तिथून निघतो. यश अरुंधतीला सांगतो की बरं आई, मी आप्पांजवळ बसतो. यशही तिथून निघून जातो. अरुंधती मनात म्हणत असते की अनिरुद्ध, संजना, जर तुम्ही हे सगळं करत असाल तर ते फार चुकीचं. तुम्हाला वारंवार ताकीद दिली जाते तरी सुद्धा तुम्ही आप्पांच्या वाट्याला जाताय. तुम्हाला असं वाटत असेल हे सगळं करून तुम्ही जागा बळकवाल, आप्पांना घाबरवाल, पण मी मात्र तसं होऊ देणार नाही आणि तुम्हाला जिंकूही देणार नाही. त्यानंतर पुन्हा सर्वजण जमलेले असतात. संजना कांचनला म्हणते की बापरे, आपल्या घरात चोर शिरला होता आणि त्याने आप्पांना सुरा दाखवला. बापरे, किती भयानक हे. कांचनला ती विचारते की काय झालं, आप्पांना किती लागलंय? तेव्हा कांचन म्हणते की किती लागलंय काय विचारते, सगळं झटापटीमध्ये खाली पडले ते.
त्यांच्या डोक्याला मोठी खोप पडली आहे. संजना म्हणते की अहो हे सगळं कधी झालं, आम्हाला कोणी का काही कळवलं नाही. तेव्हा कांचन म्हणते की तुमचा पत्ता तरी असतो का इथे, तुम्ही कधी गेलात, कुठे गेलात, कोणाला विचारून गेलात, काही कोणाला माहीत नसतं. संजना म्हणते की अहो पण तुमच्याकडे फोन होता, फोन करायचात ना मग. तेव्हा कांचन म्हणते की हो, आम्ही इथे एवढं घाबरलो होतो आणि आम्ही तुम्हाला फोन करत बसायचे का, एवढं सुस्त का अशा परिस्थितीमध्ये. आणि रात्री तुम्ही घरी तरी आला होतात का, बाहेरच होता ना रात्री. अनिरुद्ध म्हणतो की रात्री मित्राच्या इथे पार्टी होती, उशीर झाला त्यामुळे आम्ही तिथेच थांबलो, मला काय माहीत घरी असं काही होणार आहे. तेव्हा यश म्हणतो की काय सांगता, तुम्हाला काहीच माहीत नाही, खरंच आश्चर्य आहे हा या गोष्टीचं. अनिरुद्ध म्हणतो की व्हॉट, म्हणजे तुला काय म्हणायचं, मला कसं काय कळलं असेल. आरोही म्हणते की नाही म्हणजे त्याला असं म्हणायचं होतं की अभिने किंवा ईशाने तुम्हाला कॉल करून सांगितलं असेल सगळं. अनिरुद्ध म्हणतो की नाही, आम्हाला कोणी काही कळवलं नाहीये, पोलीस कंप्लेंट झाली आहे का. संजना म्हणते की अरे त्याची काय गरज, आता जे घडायचं होतं ते घडून गेलं, नशीब बाप्पांना काही झालं नाही. अनिरुद्ध म्हणतो की नाही पुन्हा परत असं काही घडायला नकोय, त्यामुळे पोलीस कंप्लेंट होणं खूप गरजेचं आहे. मग अभि सांगतो की पोलीस कंप्लेंट केली आहे आणि यशच आप्पांना पोलीस स्टेशनला घेऊन गेला होता. संजना म्हणते की मग काय म्हटले पोलीस. तेव्हा ईशा सांगू लागते की काय नाही, ते काय म्हणणार आहेत, एकतर आपल्या कॉलनीमध्ये CCTV नाहीयेत आणि आप्पांना त्या चोराचा चेहराही दिसला नाही, कारण त्याने चेहरा कव्हर केला होता, म्हणूनच त्या चोराला शोधणं पोलिसांना पण खूप मोठा टास्क असणार. संजना म्हणते की मला तर खूप भीती वाटते, आणि जर पुन्हा एकदा ते चोर घरात शिरले तर काय करायचं आपण. म्हणजे आता सगळे घर बघून गेलेत ते, आता घरात कोण कोण राहतं हेही त्याच्या लक्षात आलं असेल. आता तर मला खूप भीती वाटायला लागली आहे. तेव्हा ईशा म्हणते की अगं प्लीज तू असं बोलू नकोस ना, मलाच खूप भीती वाटते. एकतर कधी कधी तर मी घरात एकटीच असते आणि तेव्हाच जर चोर आला तर. अभि म्हणतो की खरंच इथं राहायचं म्हणजे एक रिस्कच आहे, कसलीच सिक्युरिटी नाही घरात, कधीही कोणीही येऊन घरामध्ये घुसू शकतं. तेव्हा अनघा म्हणते की अरे अभि असं काय बोलतोयस, याआधी कधी असं झालंय का, आणि तसंही आपण पोलीस कंप्लेंट केली आहे म्हटल्यावर पोलीस लक्ष देतीलच, आता तू उगाच आजीला घाबरू नको हा. संजना म्हणते की अगं अनघा तुला काय वाटतंय, तू काय बोलते हे सगळं, अभि जे बोलतोय ते बरोबरच बोलतोय. समजा त्या चोरामुळे फक्त आप्पांना खोप पडली म्हणून बरं झालं, आणि जर त्या चोराने आप्पांना सुरास खुपसला असता तर मग काय झालं असतं. कांचन म्हणते की अगं ए गप्प बस, देवाने तुला तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलशील का तू. संजना म्हणते की आई अहो असं काही नाहीये, मी फक्त पॉसिबिलिटी बोलून दाखवली तुम्हाला. अहो आता तुम्हीच विचार करा, बऱ्याचदा आम्ही कामानिमित्त बाहेर असतो, तुम्ही आणि आप्पा एकटेच असतात घरात, आपला दरवाजा नेहमी उघडा असतो, आणि मुख्य म्हणजे नेबर्स नाही आपल्याला आहे तर काही तेही वृद्ध आहेत, ते तरी काय करणार. म्हणजे आता आम्ही आमचे कामं सोडून तुमच्यासाठी घरात बसायचं. यश म्हणतो की संजना मला असं वाटतंय की तू सगळ्या गोष्टींचा खूपच विचार करतेयस, याआधी कधीही आपल्या घरात असं काही घडलं नाही आणि यापुढेही असं काही घडणार नाही. मी आता उद्याच्या उद्या आपल्या घरामध्ये CCTV बसवून घेतोय, बघूयात कोणाची हिंमत आहे, कोण काय करतंय ते. खरं तर यश हा संजनालाच बोललेला असतो आणि संजनालाच त्याने ऐकवणूक केलेली असते. तर मित्रांनो आजच्या या भागामध्ये इतकंच होतं, तर पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. संजना घरातल्यांना म्हणत असते की समजा जर तो चोर पुन्हा घरामध्ये घुसला तर तुम्ही पुन्हा त्याच्याशी फाईट करू शकणार आहात का. आता हे घर डेंजर झोनमध्ये जाणार आहे, ही गोष्ट तर फॅक्ट आहे. आपल्या घराला कोणी नेबर्स नाहीये, आपल्यासारखा बंगलाही कोणाचा नाहीये, इथे सगळ्यांचे टॉवर आहेत, त्यामुळे सिक्युरिटी लेवल सुद्धा कमी आहे. त्यामुळे आता आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये, आपल्याला हे घर बिल्डरला द्यावंच लागेल. ही रात्रीच्या वेळी घरी आलेली असते. घरामधले म्हणजे समृद्धीमधले सगळे लाईट्स हे ऑफ असतात. आता जेव्हा अरुंधती घरामध्ये जाते तर घराचा दरवाजा सुद्धा उघडाच असतो. अरुंधती घाबरतच आता घरामध्ये जाते. त्याचवेळी अरुंधतीचा तोल जातो आणि अरुंधती खाली पडते. परंतु अरुंधतीला मात्र समोर खूप विचित्र असं चित्र दिसतं. ते म्हणजे आप्पा हे जमिनीवर कोसळलेले असतात, त्यांचा चष्मा बाजूला असतो आणि त्यांच्या डोक्यातून खूप सारं रक्त येत असतं. ते सगळं दृश्य बघून आता अरुंधती पूर्ण थरथरते आणि प्रचंड घाबरलेली असते. तो एक धक्का पचवणं तिला अवघड जातं. तेवढ्यातच तिला दुसरा धक्का बसतो. ते म्हणजे दुसरीकडे कांचन ही सोफ्यावर पडलेली असते आणि ती सुद्धा बेशुद्ध अवस्थेत असते. आप्पा आणि कांचन दोघंही अशा परिस्थितीमध्ये असतात की त्यांना बघून अरुंधती तर पूर्ण हालून गेलेली असते. आप्पांना काय झालंय काय नाही काही कळत नसतं. सगळीकडे अंधार असतो, घरामध्ये कोणी नसतंही, आणि ते सगळे दृश्य इतकं भयानक असतं की अरुंधतीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा अरुंधती मोठ्याने आप्पा आई असा मोठ्याने आवाज देते. अरुंधती फार घाबरलेली असते. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की हे कोणी केलेलं असेल, हे चोरीचं जे प्रकरण आहे ते कोण घडवून आणतंय.
खरंच त्या चोराने आप्पाला आणि कांचनला खूप मारलंय का? आणि त्यामुळे आप्पा आणि कांचन कधी उठू शकणार नाही का? की अरुंधतीला पडलेलं हे एक वाईट स्वप्न आहे, अरुंधतीच्या मनाचे हे भास आहेत? ही गोष्ट काय आहे हे आपल्याला येणाऱ्या पुढील काही भागांतच बघायला मिळणार आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला आपले सर्व एपिसोड बघावे लागतील. आणि मित्रांनो, या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतंय, तुमचं काय मत आहे ते आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.